चला बाई, कोणाकोणाला वाटतं अवघड आहे अनारसे करणे, पण बघा मी अगदी सोप्या पद्धतीने केलेत बरं का. तर आता इथे काय केलं बघा, मी 2 कप असे कोलम तांदूळ घेतले, तुम्ही रेशनचा घेतला तरी चालेल. फक्त भात ना गजगजीत तसा म्हणजे मोकळा मोकळा सडसडीत भात व्हायला पाहिजे, गजगजीत नको व्हायला. आमच्याकडे गजगजीत म्हणतात बरं का. तर 3 दिवस पाणी बदललं, चौथ्या दिवशी पाणी बदलून आणि तांदूळ नितळून घेतले. 15 मिनटं चाळणीत ठेवले, अर्धा तास हवेवर ठेवले, फॅन खाली नाही ठेवले आणि उन्हात पण नाही ठेवले, आणि मस्त असं दळून घेतलं. दळल्यानंतर आपण पिठाची चाळणी असतो ना, त्याच्यापेक्षा बारीक चाळणी असते ना, तिच्याने चाळून घेतले. आता ह्या कपाने 6 कप आपलं पीठ भरलं. मग आता 6 कप पीठ भरलं ना, 3:1 प्रमाणे हा गूळ घेतला. हा गूळ माझा फोडलेला आहे, तुमचा किसलेला असला तरी चालेल. म्हणजे आता हे प्रमाण जर म्हटलं ना, अगदी योग्य आहे. मी अनारसे करताना तयार पिठावर मी गूळ घालत असते आणि त्याचाच माझा अंदाज खरा असतो. आणि कसं आहे, त्या अंदाजाने अनारसे एकदम अगदी योग्य पद्धतीने होतात. तर बघा, आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात घालायचं, एकजीव करायचा गूळ, त्याच्यामध्ये पीठ मस्त तयार झालं. आता हे पीठनं चांगलं मळून घ्यायचं आणि असं गोळे करून ठेवून द्यायचं. ठेवून दिल्यानंतर काय करायचं, 2 ते 3 दिवस चांगलं मुरू द्यायचं. आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे असतील तर तरी पण तुम्ही करू शकतात बरं का. मी तर त्या दिवशी पण करते कधी कधी, पण मी यावेळेस मला वेळ होता ना, तर 3 दिवस मी राहू दिलं होतं. आणि मग नंतर काय केलं, 1 चमचा बरंचसं दूध घातलं, मऊसूद मळून घेतलं आणि अनारसा थापून घेतला. अगदी सोप्या पद्धतीने अनारसा मस्त खसखस लावून थापून घ्यायचा. अनारसे मस्त असे तळून घ्यायचे. मिडियम फ्लेमवर आपण तेल गरम करायचं आणि मग तळायला घ्यायचं ना, असं तेल सोडायचं आणि सबस्क्राईब करायचं पटापट बरं का. चला मग, झाले का अनारसे?